पुण्यामध्ये महायुतीत एका भूखंडावरनं आता वादाची ठिणगी पडली आहे। मंगळवार पेठेतील 2 एकर जागेचा वाद उफाळून आलेला आहे। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना हा भूखंड खासगी विकासकाला देण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप भाजपने केलाय। तो निर्णय रद्द करण्याची मागणी आता स्थानिक नेत्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाचा व्यवहार थांबवा। पुण्यातल्या भाजपच्या नेत्यांची मागणी। मंगळवार पेठेतल्या जागेवरून भाजप शिवसेना आमने सामने। पुण्यातल्या ससून रुग्णालयाजवळ मंगळवार पेठेतली ही सुमारे 2 एकर मोक्याची जागा। या जागेमुळे पुण्यात शिवसेना आणि भाजपात वादाची शक्यता आहे। सध्या हा भूखंड MSRDC म्हणजेच महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या ताब्यात आहे। अतिशय मोक्याच्या अशा या भूखंडाची किंमत आज घडीला किमान 400 कोटी रुपये। असं असताना हा शासकीय भूखंड एका खासगी विकासकाला अवघ्या 70 कोटींमध्ये 60 वर्षांसाठी भाडेपट्ट्यावर देण्याचा घाट घालण्यात आला। या भूखंडावर शासकीय कर्करोग रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव आहे, मात्र तो डावलून हा भूखंड खासगी विकासकाला पोट भाडे करारावर देण्याचा निर्णय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना झाल्याचा आरोप पुण्यातल्या भाजपने केलाय। हा व्यवहार थांबवून तिथे प्रस्तावित कर्करोग रुग्णालय उभारावं अशी मागणी भाजपने केली आहे। भारतरत्न विश्वेश्वरय्या PWD मध्ये जेव्हा नोकरी करत होते तेव्हा ते त्या जागेत बसत होते। ही एक पुणेकर म्हणून, एक भारतीय म्हणून, एक देशाभिमानी कार्यकर्ता म्हणून हे आमची तिघांची भावना आहे। त्यामुळे ही जागा कमर्शियली कोणाला तरी देण्याची वेळ MSRDCवर नाही। पुण्याच्या रिंग रोडसाठी 47,000 कोटीचा टेंडर काढतायत। ते 60 कोटी रुपये कुठल्या तरी बिल्डरला जागा देऊन, जी जागा त्यांची नाही ती जागा PWDची जागा नितीन गडकरीजींनी MSRDCला ऑफिससाठी दिली। त्यांनी तिथं ऑफिसही केलं नाही, काहीच केलं नाही। एका बिल्डरला टेंडर काही न करता 60 कोटीला ती जागा दिली। त्या जागेमध्ये कॅन्सर हॉस्पिटल केलं पाहिजे ही आमची मागणी होती। पुण्यामध्ये एकही शासकीय कर्करोग रुग्णालय नाहीये। ससून उपचार रुग्णालय हे पश्चिम महाराष्ट्रातलं सर्वात मोठं शासकीय रुग्णालय। त्यामुळे शिंदे सरकारने घेतलेला निर्णय रद्द करून ससून परिसरातल्या या भूखंडावर कर्करोग रुग्णालय उभारण्यात यावं अशी मागणी भाजपची आहे। ससून हॉस्पिटलच्या अगदी समोर हा भूखंड आहे। पुणे रेल्वे स्टेशन, पुणे जिल्हाधिकारी कचेरी, पुणे जिल्हा परिषद, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत या सगळ्या शासकीय प्रशासकीय आस्थापना आणि त्यांच्या इमारती याच परिसरामध्ये आहे। आणि त्यामुळेच व्यावसायिकदृष्ट्या या भूखंडाला सोन्याची खाण असं म्हणता येईल। आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये विद्यमान मुख्यमंत्री हे माजी मुख्यमंत्र्यांचा निर्णय रद्द करतात का हे आता पाहावं लागेल। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन खानबोरसह अरुण मेहत्रे, झी 24 तास, पुणे।